आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व आहे आणि संपूर्ण स्पर्धा ऐरोली नगरीमधील साईनाथ क्रिकेट मैदान या मैदानावर ही संपूर्ण स्पर्धा थरार आपण आणणार आहोत। ही स्पर्धा 2 दिवस चालणारी स्पर्धा आहे। या स्पर्धेत हा तिसरा क्रमांकाचा सामना मात्रवाडी 11 मात्रवाडी विरुद्ध जय हनुमान सावंतवाडी या दोन टीम दरम्यान दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला, त्यामुळे दोन्ही संघ निश्चितपणे अनुभव असले या खेळपट्टीचा या मैदानाचा किती धावा होत आहेत, किती धावा कराव्या लागतील हे बॅटल चांगलं रंगेल। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। जर एका बाजूला बघितलं तर अतुल पूर्ण फॉर्म मध्ये आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जय हनुमान सावंतवाडी या टीम कडून मनोज ज्याने या स्पर्धेतील दमदार अर्धशतक ठोकलं तो मनोज इथे टॉस झाला, टॉस जिंकला तर तो जय हनुमान सावंतवाडी टीमने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी आणि फलंदाजी आमंत्रित केलं ते मात्रवाडी 11 मात्रवाडी या टीमला। दीपक गावावरून आलाय सर बॉलर 350 किलोमीटर कुठले डोंगरात सांगतो। हॅलो, सामना 4 षटकांचा राहील। पहिलं षटक मॅन्ड्री पॉवर प्ले, 4 गोलंदाज फ्रेश राहतील। दोन्ही सलामीवीर अतुल आणि नॉन स्ट्रायकिंगला अमित, बॉलिंग मार्क सज्जला दीपक। पहिला बॉल या सामन्यातील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लाईन डिलिव्हरी, बॉल खांदा लागला, पहिला बॉल डॉट। सुरुवात चांगली केली गोलंदाज दीपकने। डोंगर सावंतवाडी या गावातील हा खेळाडू जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास तो अंतर पार करून या स्पर्धेत दाखल झालाय आणि चांगली कामगिरी इथे करतो। लेफ्टी बॅटर अतुल, रायटर रायटी कॉम्बिनेशन पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, मॅच द मॅच त्याने फटकावलं होतं। दीपक पुन्हा तयार, पुन्हा शॉर्ट बॉल, झेलची संधी, बॉल थोडासा मागे पडला, बॉल तो सावकाच्या बाहेर, कॅच ड्रॉप, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट झाले, धावसंख्या 1। पहिलं षटक मॅड्रिड पॉवर प्ले, एनपीच्या 2 फिल्डर आहेत। रायटी बॅटरसाठी आता पाहिलं तर एनपीच्या बाहेर एक वाइंडिश लॉंग ऑफ आणि मिडऑफ मध्ये आहे, माफ करा मिड विकेट दरम्यान डीप मिड विकेट। एनपीच्या आतमध्ये पॉइंट कव्हर मिडऑफ ऑन साइडला गेला, गॅप मधून गेला, अगदी स्क्वेअरला क्रिझर मध्ये फील्डर धावतो, चेस भरपूर आहे आणि बॉल अखेर चाललाय सी मारायची बाहेर आणि ते बॉलने शर्यत जिंकली आणि पहिल्या चौकाला अमितच्या बॅट मधून धावसंख्या आता 5 या चौकाच्या मदतीने सुरुवात केली होती। अमित आणि अतुल ही सलामी जोडी मात्रवाडी 11 मात्रवाडी या टीमची, त्याच्या विरोधात जय हनुमान सावंतवाडी हा संघ खेळतोय। दोन्ही संघाने पहिला विजय प्राप्त केला आहे। नेक्स्ट बॉल दीपक, राईट ओव्हर द विकेटने बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय फाईन लेग डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी, धावसंख्या आता 51 धाव फलक झालाय 6 ऑन बोर्ड। पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय, पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार सिंगल। दीपक शॉर्ट बॉल, डान्सिंग डाउन द विकेट, खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल डॉट, हा बॉल डॉट आलाय। चांगली गोलंदाजी, ओळखलं होतं बॅटरला, स्टेप आउट करतो आणि बॉल थोडस मागे आपटलाय। चांगली गोलंदाजी, पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये रोखून धरलंय, पॉवर पण तितकंसं पॉवर दाखवत नाही बॅटर अतुल आणि अमित। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू, 5 बॉल झालेत, शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या ओव्हर मधील। इथे विकेट होईल का, वो चांगला फटका, बॉल हलवतोय, बॉल जाऊ लॉंग ऑन मॉडर्नच्या पलीकडे आला इथे
पहिल्या डावातील अमितच्या बॅटमधून सिक्सर. चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळालं. शेवट गोड केले होते पहिल्या ओव्हरमध्ये अमितने आणि आता धावसंख्या पोहोचली मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमची 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 12 धावा झाल्यात. दीपक गोलंदाज मार्कवर आहे. पहिल्या षटक पहिल्या 5 बॉलमध्ये 6 धावा देतात. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीशी चूक केली आहे. 12 धावा स्कोरबोर्ड झालेत. दोन्ही सलामीवीर अतुल आणि अमित दोन्ही ए फॅक्टर. आता गोलंदाज मार्कवर मनोज ज्याला मागील सामन्यात आकार केला होता. एक चांगली फलंदाजी कृती. गुरुकृपा चषक 2025 मधील या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक ठोकण्याचा मान त्याने मिळवला. तो बॅटर मनोज आता गोलंदाज मार्कवर तो देखील हिरो ठरला होता पहिल्या मॅच मध्ये. हे बॅटर चांगलं रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत इथे पाहायला मिळते. समोर बॅटर अतुल, बॉलर तयार दीपक. हो बॅकफूट पंच केला. बॉल चला पॉईंटच्या रिझर्व मध्ये 1 डाऊन. सीमा रेषेबाहेर अतुलच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार. चांगला फटका, बॅकफूट पंच केला, थांबले. चांगला फटका इथे खेळलाय. पहिला चौकार आला अतुलच्या बॅटमधून. धावसंख्या आता या चौकारच्या मदतीने 16-11 वरती. स्वागत केले होते दीपकचं. 16 ऑन बोर्ड. आता क्षेत्रशः विखुरलंय. पॉवर प्ले संपलंय. तयार फुलटॉस इथे मिस केलाय आणि इथे पंचांचा निर्णय नो बॉल. अबाउट द रेस्ट बीमर आलाय आणि नो प्लस 1 एकूण 2 धाव मिळतात. इथे रिव्ह्यू घेतलं बीमर साठी. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॅटरचा स्टान्स त्यानंतर कमरेच्या वर बॉल आहे का. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट स्लो मोशन मध्ये पाहिलं जातं. स्लोमो थर्ड अंपायर म्हणून कुंभार सर इथे काम करतात. चांगला ऑफिशियल पंच आहेत. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॉल थोडासा खाली राहतो आणि रिटर्न केलाय. तो निर्णय रिटर्न केलाय आणि एकच हवा 22 सरपत. डीसी हा रिटर्न केला. डीसी मागे घ्यावं लागतंय ते. वो चांगला फटका. बॉल हालत आहे. फिल्डर आहे तिथे. कॅचची संधी. चांगला झेल, चांगला जजमेंट. रनिंग कॅच इथे पाहायला मिळाली. अतुल बाद झाला. पहिला धक्का इथे बसलाय. 17-11 वरती अतुल बाद. पहिला फलंदाज बाद झालाय मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमचा. आता नो बॅटर बारक्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोज आता पहिल्याच बरोबर चौकार. त्यानंतर जो बॉल टाकला होता त्यानंतर बिमर घोषित केला होता परंतु निर्णय त्यानंतर रिव्ह्यू घेतला होता आणि तो डीसी मागे घ्यायला होता आणि 22 रुपयात एकदा मिळवतो आणि त्यानंतर विकेट. पहिली विकेट इथे गमावली. 17 धावा स्कोरबोर्डवर. मनोजने पहिली विकेट इथे प्राप्त केली आहे. आत्मविश्वास उंचावला असेल. या स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय बारक्या. बॅकफूट पंच केलाय. बॉल चालला अगदी गलीच्या रिझर्व मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. बस धावसंख्या 18. 18 ऑन बोर्ड. मॅच बॉल द्या. 18 ऑन बोर्ड. सध्या दुसरं षटक सुरू आहे. आपण पाहतो गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. नवा जोश, नवी दिशा स्पर्धा मानाची आणि गावाच्या एकात्मसाठी ही स्पर्धा खेळली जाते. मनोज
व चांगला फटका दमदार स्ट्रोक बॉलला पाठवलं मिड विकेट बॉलरच्या पलीकडे आलाय बारक्याच्या बॅट मधून कणकणी दणदणीत षटकार. चांगलं टायमिंग बॅट स्विंग जोरात केली होती पॉवर पूर्णपणे जनरेट केली होती या बॉलवर बारक्याने. आता धाव पलट झाला या षटकाच्या मदतीने. 24 ना धाव पलट 24-24. रोहित आता बॉल नाही कोण केलं 24 धावा. हो डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. थोडीशी डोळे विस्फार होते बॅटर बारख्याने वाईट बॉल अपील केली परंतु अपील ही खारीज केली. षटक संपले 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकाखेर 24 धावा स्कोर बरोबर 1 फलंदाज बाद. मत्रवाडी 11 मत्रवाडी प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा करत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 1 फलंदाज बाद. आतापर्यंत चांगली सरासरी 12चे सरासरी चांगलं स्कोर उभं केलं मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीमने. जय हनुमान सावंतवाडी या टीमच्या विरोधात खेळत असताना तिसरं षटक गोलंदाज मार्कर गोलंदाज अजय समोर बॅटर अमितला स्ट्राईक मिळाला नाही परंतु अमित चांगला खेळ करतो या सामन्यामध्ये या मॅच मध्ये. व चांगला फटका बॉल हवत आहे फिल्डर आहे बॉल खाली इथे संधी आहे. व चांगला जजमेंट चांगला झेल टिपलाय. दुसरी विकेट डाऊन दुसरी विकेट गमावली आहे. मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीमने दुसरा धक्का बसलाय. इथे विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज अजयने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. 24 वर 2 अशी स्थिती आहे. दोन्ही सलामीवर बाद झालेत. अतुल आणि अमित बाद झालेत. आता न्यू बॅटर अनिल आलाय. 24 धावा स्कोर बरोबर धावपलक हलतं ठेवावं लागेल. 24 धावा. अनिल पहिल्या बॉलचा इथे सामना करेल त्याच्या विरोधात अजय रॅटअप ओव्हर विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट. धावसंख्या स्थिर. सॉरी अनिल बॅटिंग बॉलरला अजय. चांगली गोलंदाजी व हा देखील बॉल डॉट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अनिलचा बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट घेतलाय. चांगली गोलंदाजी धावगतीला खऱ्या अर्थी ब्रेक दिलाय. विकेट हिट विकेट बॅट स्टंपला लागली होती ते. तिसरा धक्का बसलाय मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीमला. 24 वर 3. आता न्यू बॅटर अजय. चांगली गोलंदाजी अजयची आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. जी धावसंख्या होत होती तर धावसंख्येला खऱ्या अर्थी ब्रेक दिलाय अजयने. 24 धावा स्कोर बरोबर. आता न्यू बॅटर अजय. अजयला साथ देणे गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज बारक्या चांगला खेळ करतोय. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. 1 षटकार त्याच्या बॅट मध्ये आलाय. अजय तयार. हा बॉल देखील आउट ऑफ द ऑफ स्टंप आउट फ्रॉम द बॉडी. चांगली रणनीती. हे षटक चांगलं जातं फिल्डिंग करा संघ जय हनुमान सावंतवाडी या टीमसाठी. चांगली गोलंदाजी व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे त्याला बीट करून बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर आला होत्या अजयच्या बॅट मधून हा चौकार. चांगला फटका. थोडासा दबाव वाढव होता आणि त्यानंतर दबाव कुठेतरी कमी केलाय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. आता धावसंख्या 28-28. 3 फलंदाज बाद. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मधील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अजयने. फक्त 4 धावा दिलेत
अजय टू अजय असं बॅटल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. संपल लागला बॉल. बे आहे ना ना. बिग लेझर मध्ये बॉल गेलाय एका धावेसाठी. आता धाव फलक झालं 29. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका गेर. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमची धावसंख्या 3 गडी बाद 29. आता चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. कमीत कमी 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल कारण हे बॅटल चांगलं रंगेल का दोन्ही संघ एक एक सामना त्याने जिंकलाय. चांगले फलंदाज आहेत जयरमान सावंतवाडी टीम मध्ये. आवी आहे त्यानंतर मनोज. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक दीपक यांनी टाकलं होतं. 12 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर मनोज त्याने देखील 12 धावा खर्च केले आणि तिसरं षटक अजय त्याने फक्त 5 धावा फक्त खर्च केलेत. खऱ्या अर्थी धावगतीला ब्रेक दिलाय. बॉलर आवी ना. आता गोलंदाज मार्कर आवी स्वतः कर्णधार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन आलाय त्याच्या समोर बॅटर बारक्या. पहिला बॉल चौथ्या ओव्हर मधील बॉल सोडलाय डाऊन द लेग स्टंपचा बॉल बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीम टीम ऍड होईल. धावसंख्या 30. धावसंख्या. हो चांगला फटका लोअर फुल टॉस स्ट्रेट केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे तिथे. एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न थ्रो केला. रनआउटची संधी. थ्रो थोड चुकीचं केलंय. थ्रो भरपूर वरती गेला तिथे. त्यांचं रन करायचे 2 धावा. धावसंख्या आता 2 धावाने 32-32. आवी तयार. राईट ओव्हर द विकेटने हाफ बॉल व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. 55 व्हाईट बॉल आहे. धावसंख्या आता 33-33. एक्स्ट्रा तुम्हाला कंट्रोल लागेल. अंतिम षटकात थोडसा दबाव असतो कारण बॅटर थोडसा अनामर म्हणजे बिगिट करायचा प्रयत्न असायचा. हो चांगला फटका. दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषे बाहेर आला इथे. स्ट्रेट गुड हिट बारक्याच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार या पहिल्या डावामध्ये. आता धाव फलक 33 होऊन थेट पोहोचलाय 39 आकड्यावरती. चांगली बॅटिंग बारक्या. डबल 4 ची जर्सी त्याने परिधान केली आहे. 39 धावा. अवीवर आक्रमण केलंय बॅटर बारक्याने. चांगली फलंदाजी करतोय. आपल्या टीमला एक चांगल्या टोटल पर्यंत नेऊन नेण्याचा प्रयत्न आहे. हो हा देखील बॅट स्विंग जोरात केली होती परंतु बॅटने बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. परंतु विकेट किपन चूक झाली. 22 स्वरूपात 1 धावा टीम जिंकण्यात ऍड होईल. धावसंख्या 40-40. चांगला कमबॅक. कोणताही दबाव घेतला नाही आधीने कारण अनुभव भरपूर आहे. अनुभव पणाला होते. 40 धावा. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल टॉप. चांगला लेंथवर गोलंदाजी करतोय. फुटवर्क नव्हतं या बॅटरचं. मोबाईल चालवणारे नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी फुटवर्क हे महत्वाचं आहे. हो चांगला फटका. बॅकफूट पंच. बॉल अगदी त्याला बीट करून चाललाय सीमारेषेबाहेर. त्यांचा निर्णय नाही बाकी आहे. चौकार आलाय. धावसंख्या आता 44-44. आता शेवटचा बॉल पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील षटकारातून ॲक्युरेट 50 धाव होतील. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पायावर लागला बॉल आणि बॉल चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये. लेग बाय स्वरूपात 1 धावा टीम जिंकण्यात ऍड होईल. धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट ठेवलंय ते मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमने जय हनुमान सावंतवाडी या टीमच्या समोर. हॅलो. नेक्स्ट मॅच श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील जे आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि त्याच्या विरोधात PCC शेंडेवाडी या 2 टीम दरम्यान टॉस होईल. 2 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय.
हॅलो, आपण पाहत आहोत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स कोथील आयोजित गुरुकृपा चषक 2025 हे दुसरं पर्व आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं व सर्व मान्यवांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहू शकता. संपूर्ण घडामोडीचं लक्ष या GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच श्री आध्यात्मिक फायटर्स गोटीर त्याच्या विरोधात PCC शेंडेवाडी. दोन टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचा. हा आपला दुसरा पुकार आहे. आपली वाट पाहत आहेत आयोजक. दोन दिवस चालणारी ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना मत्रेवाडी 11 मत्रेवाडी विरुद्ध जय हनुमान सावंतवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता जय हनुमान सावंतवाडी या टीमने. निर्णय प्रथम गोलंदाजी आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित केले मत्रेवाडी 11 मत्रेवाडी टीमनं. PCC शेंडेवाडी कर्णधार आपण यायचं आहे टॉससाठी. का अभी ना मनोज आणि अभी 46 धावांचा टार्गेट ठेवलं होते मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमने जय हनुमान सावंतवाडी या टीम समोर. आणि टार्गेट समोर ठेवून मैदानच्या आतमध्ये सलामीवीर मनोज आणि अवी. मनोज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये दमदार अर्धशतक ठोकलं तो आला बॅटिंग मार्कवर सलामीला. 46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. बरोबर 11.50 ची सरासरी इथे ठेवायची आहे. PCC शेंडेवाडी कर्णधार या. सलामीवीर मनोज आणि अभी. बॉलिंग मार्क सज्ज झालं. अतुल पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली गोलंदाज अतुलने. फ्रंट लाईन बॉलर आहे अतुल. नेक्स्ट बॉल अतुल. उगाचे करा हो. जे संधी होते ट्रॅप रचला होते परंतु फिल्डरने कॅच सोडली आहे. कॅच ड्रॉप. सिंगल रन. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. एका धावेने सुरुवात झाली. जीवदान झालं. जीवदानचा फायदा उचलेल का बॅटर मनोज. पहिल्या सामन्यात भरपूर कॅच सुटले होते. तब्बल 4 कॅच सोडले होते. त्याचा फायदा त्याने उचलला. पहिल्या अर्धशतक त्याने ठोकलं या स्पर्धेमध्ये. अतुल तयार. एक वेगवान गोलंदाज लेफ्टी गोलंदाज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडामध्ये फिल्डर आहे. सिंगलवर समाधान मानलंय. धावसंख्या 2. मनोज आणि अवी. आता स्ट्रायकिंगला अवी पहिल्या बॉलचा सामना करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉल झालेत. फक्त 2 धावा आहेत. मॅन्डल पॉवर प्ले. एनपीच्या बाहेर 2 फिल्डर. एक वाईट लॉंग ऑफ. त्यानंतर मिड विकेट. हो काची एज. पुन्हा एकदा तोच चित्र. दुसरी कॅच ड्रॉप. तोच फिल्डर. त्याच फिल्डर आता बदललाय. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अतुल. शॉर्ट लाईन दिले होते. खांद्याचा व्यापार चांगला करतोय. वेगात स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. पूर्णपणे डॉमिनेट केले या स्पर्धेमध्ये. पुन्हा शॉर्ट बॉल. चांगला फटका. अवीच्या बॅट पासून बॉल चालला अगदी लॉंग ऑन बॉलच्या पलीकडे आला इथे. पहिला षटकार अवीच्या चौकार. चौकार आला इथे. चांगला टायमिंग इथे सेट केलं होते. आता धाव बॉलर 6 6 रन.
शेवटचा बॉल शिल्लक आहे 6 धावा झालेत. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटने बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. व्हाईट बॉल सोडूशी अपील केली होती परंतु स्पष्ट नकार दिलाय. पहिलं षटक संपलं. धावसंख्या 6 झालेत. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच श्री आध्यात्मिक फायटर्स घोटेल आणि त्याच्या विरोधात PCC शेंडीवाडी या दोन टीम दरम्यान. नाही हटला का? इथे टॉस होणार आहे. टॉस का बॉस मध्ये ये नाव सांग बाबा. नाव देसाई. आपण टॉस का बॉस मध्ये मॅच चालू राहील. योगेश देसाई सर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण करणार? PCC शेंडीवाडी कॉल करतात. कॉल स्विंग टेल इट्स कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकला येतो श्री आध्यात्मिक फायटर्स घोटेल या टीमने. जास्त वेळ का नाही. टॉस जिंकला आपण निर्णय. आम्ही बॅटिंग करू. फलंदाजी करायचंय. तुला बेस्ट ऑफ लक. तुम्हाला गोलंदाजी करायचंय. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. मॅच चालू आहे. इथे टॉस जिंकला होता ते श्री आध्यात्मिक फायटर्स घोटेल या टीमने आणि निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. माफ करा फलंदाजी. एक मिनिट